राज्याचं मुख्यमंत्रीपद पुन्हा भूषवायला जात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आठवणी जागवल्यात आणि त्यांच्या बहिणींनी. देवेंद्र प्रचंड कणखर, संयमी आणि हुशार असल्याचं त्यांच्या मोठ्या बहिणींनी सांगितलं. अवघ्या 22व्या वर्षी नगरसेवक झालेल्या फडणवीस यांनी त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा सुरू असताना काय केलं होतं आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे त्यांनी सुट्टी का मागितली होती या आणि अशा अनेक किस्स्यांचं कथन त्यांच्या बहिणींनी केलंय. फडणवीसांच्या खोडकरपणाचे काही किस्सेही सांगितलेत आणि याबाबत भावना खरे आणि मंजुषा दीक्षित या त्यांच्या मोठ्या बहिणींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. लाडक्या बहिणींची मतरूपी साथ आणि आशीर्वाद यामुळे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. पण देवेंद्र फडणवीस आपल्या जीवनात कसे होते, त्यांच्या लाडक्या 2 बहिणी आपल्यासोबत आहेत. खरं तर दोन्ही मोठ्या बहिणी आहेत, ताई आहे देवेंद्र भाऊंच्या, भावनाताई आणि मंजुषाताई. भावनाताई, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो, आज काय भावना आहे तुमच्या? खूप आनंदी भावना आहेत. भावना काय व्यक्त करायच्या, त्याच्यामुळे अतिशय आनंदी भावना आहेत. आनंद मिळालाच आहे, पण आम्ही शरीराने तिथे नसलो तरी मनाने तिथेच आहोत. काही वेगळे असे अनुभव देवेंद्र फडणवीस की जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले नाही, की सांगू इच्छिता आपण? खूप असतात असे अनुभव, पण काय अनुभव सांगावे. मुख्य म्हणजे तो पहिलेपासून कणखर होता, संयमी होता आणि वडिलांचा स्वभाव त्यांनी घेतलेला आहे. त्याच्या वडिलांचा, आमचे सगळेच काका लोक भयंकर शांत स्वभावाचे आणि तो जास्ती खोडकर होता. त्याला कधीही कोणी रागवलं नाही, कधी कोणी काही म्हणायचं नाही, कारण त्याचा जो बालिश चेहरा आहे तो एवढा आवडायचा असतो सगळ्यांना. देवेंद्र आवडत नाही किंवा देवेंद्रचा कोणी राग करताय बालपणी, मित्र सुद्धा नाही, कधी कोणी राग केला नाही त्याचा. तो जो होता देवेंद्र, तो खोडकर, खेळकर आणि कोणतीही घटना आली किंवा काहीही प्रॉब्लेम समोर आले तरी हो जाएगा सब कुछ, चिंता मत करो. म्हणजे त्याला अशी भविष्याची खूप काळजी नसायची, पण झालेल्या घटना ज्या असायच्या जीवनातल्या त्याच्यावर तो अभ्यास करायचा आणि त्यात काय चुकलं, काय सुधार, हा त्याचा पहिलेपासनचा स्वभाव आहे. आणि आज हा सगळा चमत्कार त्याच्यामुळे आपल्याला दिसतोय. जेव्हा तो 92ला पहिल्यांदा कॉर्पोरेटर म्हणून निवडून आलेला, वय लहान, जेमतेम 21 वर्ष, अनुभव गाठीशी नाही, पण झोकून काम करण्याची इच्छा, त्यामुळे बिचारा कोणी काही समस्या घेऊन आलं की लगेचच सॉल्व्ह करायला, म्हणजे धडपड असायची त्याची. त्याच्यानंतर मेयर झाला, तो मेयर इन काउन्सिल झाला. मेयर जेव्हा झाला त्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांनी नागपूरचा कायापालट केला, हे लोकांनी पाहिलेलं आहे. तर त्यामुळे डे 1 पासनं त्याची काम करायची इच्छा, लोकांची जनसेवा करण्याची इच्छा प्रचंड होती. आणि 92च्या इलेक्शनमध्ये तर आम्ही त्याचे टेन्सिल्स वगैरे रंगवायला गेलो होतो. आपलं RR रोडची चिक्की बनवायची आणि ते पोस्टर्स आणि टेन्सिल्स असे सगळे भिंती रात्री निघायचो रंगवायला. तर अशी धमाल केली. तो कॉर्पोरेटर म्हणून निवडून आला. मग मेयरचं इलेक्शन होतं, तर मेयरच्या इलेक्शनला ह्याला मत टाकायला जायचं होतं आणि त्यांचं प्रॅक्टिकल होतं. तर ते प्रिन्सिपल सरांकडे, त्या मॅडम म्हणाल्या, बा आम्ही तर काही करू शकत नाही, तू प्रिन्सिपल सरांना जाऊन विचार. मग तो प्रिन्सिपल सरांकडे गेला होता. सर मला अशी असं हे आहे तर सुट्टी पाहिजे. तर म्हणे, अरे तुम्ही पहिले स्टुडंट आहे हो म्हणे, की या कारणास्तव सुट्टी मागताय की मला मेयरच्या इलेक्शनला व्होटिंग करायला जायचं आहे. मग त्यांनाही त्याचा अभिमान वाटला होता प्रिन्सिपल सरांना. ज्यांनी कोणी म्हटलं होतं एक अकेला देवेंद्र क्या करेगा, त्यांना दिसलं एक अकेला देवेंद्रने कैसी धोबी पछाड दी है. आणि देवेंद्रांनी नाही दिली, मी तर म्हणते देवेंद्रांनी नाही दिली, लोकांनी देवेंद्रच्या मार्फत त्यांना दिलेली आहे. म्हणजे त्यांनी जे काही म्हटलं होतं, ज्यांनी ज्यांनी त्याला नावं ठेवले होते, ज्यांनी ज्यांनी त्याला वैयक्तिकरित्या बोलले होते, ते लोकांना पण आवडलेलं नव्हतं. हे लोकांनी मतदानाच्या याच्यातनं मॅन्डेटमधनं दाखवून दिलं की तुम्ही फक्त त्याच्यावर पर्सनल अटॅक करत गेले, त्यांनी केलेल्या कामाला दुर्लक्ष करून हे आम्हाला आवडलेलं नाही. हे मॅन्डेटमधनं लोकांनी दाखवून. छोट्या भावाला काय आशीर्वाद द्याल आणि काय सांगाल? अशीच त्याचा झोका उंच उंच जाऊ दे, त्याच्या मनात असेल ते सगळं त्याला मिळू दे. माझं असं म्हणणं आहे की त्याच्याकडनं अशीच लोकांची सेवा घडो आणि लोकनायक हो भविष्यातही. आणि महाराष्ट्रापुरता न राहता तो महाराष्ट्राच्या बाहेर पण नावलौकिक
त्याला मिळो अशी देवाजवळ प्रार्थना करते. आणि मी देवाला नेहमी मागते. मी कधीच म्हणत नाही की देवेंद्रला हे पद दे का ते पद दे. माझं देवाकडे एकच मागणं असतं की त्याला तो जे डिझर्व करतो, तो जे त्याला जे मिळायला पाहिजे, बस तेवढं त्याला दे. आणि जे काही देशील ते त्याच्या भल्यासाठी देशील. त्याच्यासाठी जे चांगलं असेल ते तुम्ही करा. देवाला माझी तेवढंच एक मागणं असतं. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.